हिवाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी गरम गरम खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. तर आज आपण गरमागरम मशरूम सूप बनवणार आहोत. तर मी राष्ट्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. मशरूम सूप बनवण्यासाठी मी ते 200 ग्राम पॉकेट मशरूम घेतलेले आहेत. मशरूम आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. मशरूमला कंपोस्ट लागल्यामुळे आपल्याला ते अशा प्रकारे पील करून घ्यायचे आहेत. असे तर मार्केटमध्ये स्वच्छ मशरूम भेटतात, पण मशरूमला कंपोस्ट असल्यामुळे आपल्याला ते अशा प्रकारे पील करून घ्यायचे आहेत. म्हणजे याच्यावर असलेलं कंपोस्ट निघून जाईल आणि शिल्लक राहिलेलं थोडंसं कंपोस्ट काढण्यासाठी आपण हे मशरूम 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. म्हणजे याच्यामध्ये थोडीफार काही अजून घाण राहिलेली असेल तर तीही व्यवस्थित निघून जाईल. तर आपण हे एका पाण्याने व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलं आहे. अजून एकदा आपल्याला हे पाणी टाकून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे शिल्लक राहिलेले कंपोस्टही व्यवस्थित निघून जाईल. तर आज आपण गरम गरम टेस्टी हेल्दी मशरूम सूप बनवणार आहोत. तर आपले मशरूम स्वच्छ करून झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपले मशरूम किती क्लीन झालेले आहेत. तर आता आपल्याला हे मशरूम कापून घ्यायचे आहेत. आपण आपल्या आवडीनुसार याचे काप तयार करून घेऊयात. तर सूप बनवण्यासाठी मी ते अशा प्रकारे मशरूम कट करून घेत आहे. तुम्ही याचे छोटे छोटे कटही करून घेऊ शकता. तर आपल्याला याच पद्धतीने सर्व मशरूम कापून घ्यायचे आहेत. सर्व मशरूम कट करून तयार आहेत. पॅनही आपला गरम आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडं बटर घालायचं आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हे बटर व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे. बटर वितळल्यानंतर मी ते 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे. 1 मिनिट आपण लसूण छान असा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदाही आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदाही आपला छान असा भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कापून घेतलेले मशरूम घालूयात आणि आपल्याला हे 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मशरूममध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे आपल्याला हे पाणी न घालताच व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपण हे मशरूम व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. आता मशरूमला पाणी सुटायला लागलेलं आहे. तर आता आपल्याला हे झाकण ठेवून व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत. तर 3 ते 4 मिनिटं आपण हे शिजवून घेऊयात. 4 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मशरूमला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि मशरूमही छान असे शिजलेले आहेत. तर आता आपल्याला हे पुन्हा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यातील थोडे मशरूम काढून आपण त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर थोडंसं पाणी घालून आपण याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं मशरूम छान असं क्रीमी तयार होतं. तर पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. मी इथे 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे मैद्याची मी इथे स्लरी तयार करून घेतलेली आहे. ती स्लरी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्हाला सूप जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मिरपूड आणि पाव चमचा आपण इथं ओरेगानो घालून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान पुन्हा उकळून घ्यायचं आहे. मैद्याची स्लरी बनवून टाकल्यामुळे आपल्या सूपला छान असा दाटसरपणा येतो. तुम्ही पाहू शकता. आता आपण हे 2 ते 3 मिनिटं छान असं उकळून घेतल्यानंतर त्याला किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. थोडंसं आपलं सूप दाटसर झालेलं आहे. तर आपल्याला असंच सूप हवं आहे. तर आपल्याला हे अजून थोडा वेळ असं उकळून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर किंवा पार्सले टाकून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडीशी क्रीम टाकून घेत आहे. हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. क्रीम टाकल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आपण आता गॅस बंद केलेला आहे. आपलं टेस्टी हेल्दी मशरूम सूप तयार आहे. चला तर आता सर्व करून घेऊया आणि थोड्याशा क्रीमने आपण हे गार्निश करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.